हे जे टेक्निक्स आहेत, ह्या टेक्निक्स वापरून कलियुगामध्ये स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट करायची असेल तर क्विकेस्ट पॉसिबल वे आहे तंत्र. सो जेव्हा स्टीव्ह जॉब्सनी तंत्र वाचलं, बुद्धिस्ट तंत्रामध्ये माहिरत केली, तेव्हा त्यांनी हे जाणवलं की 5 तत्वांचा वापर करून आपल्याला मॅनिप्युलेट करता येतो ह्युमन ब्रेन. आणि सगळ्यात पहिले संस्कृतमधून ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये तंत्राचं सर जॉन वुडरफ यांनी केलं. स्वामी विवेकानंद त्यांच्या लेक्चर्समध्ये त्यांना गुरु मानायचे. अरे वा. तर असं एखादं तंत्राचं एक्झाम्पल द्यायचं तुम्हाला झालं की ते आपण तंत्र डे टू डे लाईफमध्ये वापरतो, पण ते तंत्र आहे हे लोकांना माहित नाही. तेव्हा त्यांनी ख्रिश्चन मिशनरीला सांगितलं, आपण जे पसरवतोय ना हे अज्ञान आहे. अरे वा. ऍट ऍक्च्युअल आहे तर सगळं नॉलेज तंत्रमध्ये. त्याचा थोडासा पॉलिटिकली आपण विचार केला तर हिंदू लोकांनीच तंत्राला जादूटोणा आहे म्हणून पोर्ट्रे केला गेला. लॉजिकल सेन्सनी जर ह्या गोष्टीचा विचार केला तर स्त्री किंवा आद्यशक्ती इज अ क्रिएटिव्ह, म्हणजे शी इज अ मदर ऑफ क्रिएशन. करेक्ट करेक्ट. तर मला हा विचार पडतो की स्त्रीकडून ही युनिव्हर्स आलेलं. अच्छा अच्छा. आणि जेव्हा हेच आपण आपल्या पूजेला 4 प्रकारची फळं घेतो, हळद कुंकू घेतो, तर ते पवित्र आणि हे अपवित्र. तर डू यू थिंक की ह्या सगळ्या रिप्रेझेंटेशनमुळे लोकांचं तंत्राकडे बघायचं दृष्टिकोन खराब झालाय? जेव्हा ती एनर्जी सतव डॉमिनंट होती तेव्हा त्या मंत्रांचे अक्षरांचे वाक्य बनायला सुरू होतात. वा सो दिस इज अ स्टेज ऑफ व्हायब्रेशन्स. वा वा वा. एखाद्याच्या बॉडीमधून प्राण किंवा स्पंदन निघून जाईल, ही इज डेड. ही रीच टू शिवा, बट शिवा इज इनकम्प्लीट अबाउट शक्ती. वा वा वा. मग तंत्रशास्त्र काय सांगतं, स्वतःला स्पिरिच्युअल लेवलला इतकं इव्हॉल्व्ह करा, यू विल बिकम अ डेटी. वा वा. तुम्ही एक देवता म्हणून ऍक्ट होशाल आणि मग त्यावेळेस तुम्हाला मुक्ती मिळेल. पण मदिना पण ते प्युरिफाईड व्हर्जन मध्ये वापरतात, मंत्रांनी त्याला शुद्ध करतात. बरोबर. कारण मध्ये असं म्हणतात की अल्कोहोल किंवा दारूवर 3 प्रकारचे श्राप राहतात. त्याच्यामध्ये अशा रिच्युअल्स आहेत की तुम्हाला सुवरचं मांस खायला लागतं सोन्याच्या ताटामध्ये.